नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर ना आज काय करायचंय नवन्याचं घर. तर नवन्या काय करते सध्या, खूप पसारा काढते, दिवसभर घरीच असते आणि तिला खेळायला असं दुसरं कोणी नाहीये इथे तिच्या वयाचं. म्हणजे आहे एक दोन जण, पण तेवढी अजून ओळख झालेली नाहीये तिची त्यांच्याशी किंवा माझी त्यांच्या सगळ्यांशी. तर तिला असं खेळायला कोण नाही. तर ती पहिल्या जिथे आम्ही राहत होतो तिथल्या फ्रेंड्सची नावं सांगते. तर ती घरात ना अफाट म्हणजे अफाट पसारा काढते आणि उचलून तर वगैरे ठेवतच नाही. आणि सध्या तिला एक पुन्हा वेळ लागलाय ते म्हणजे घर घर खेळायचं. तर ती ब्लँकेट, चादर, तिला जे काही मिळेल ते सगळं खाली घेते आणि ती अंगावर घेऊन तिच्यात खेळते. तर तिथे ना तसं खेळायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण खूप गरम होतं आणि ती फक्त स्वतःच नाही करत तर तिच्या पप्पांनाही त्यात घेऊन जाते, मलाही त्यात चल म्हणते आणि तिला व्यवस्थित खेळता येत नाही. तर हे बोलले की तिचं जे टेंट हाऊस आहे आम्ही तिला घेतलं होतं डिसेंबर, तर ते काढून दे. पण मी ते इथे लावत नव्हते कारण इथे जागा कमी पडते, अडचण होते थोडीशी म्हणून. पण ती आता ज्या पद्धतीने खेळते तर तिला ते आत्ता खेळता नाही आलं तर पुढे काय उपयोग होणार आहे, म्हणून ते आता बाहेर काढायचंय आम्हाला, ते व्यवस्थित लावायचं. तर त्याआधी तिने काय पसारा घातला ना हे मी तुम्हाला दाखवते. तर हे ना इथे मी व्यवस्थित केलं होते बेडशीट वगैरे, तिने पुन्हा हे केले. तर हे असं सगळं ना, आणि फक्त हेच नाही, ही जी छोटी गोधडी आहे ना म्हणणं ती काढून दाखव ग एकदा. हे बघा, हे स्टूल तिने अक्षरशः पाण्याचा हंडा पण आणला. मी हंडा भरून काढते आणि माठात टाकते, तर तिने तो हंडा देखील घेऊन आली. हे सगळं हे असं असतं. हे बघितलं, पूर्ण काढ बरं, पूर्ण काढ, मला दाखवू देत त्यांना कसं केलंय. हे बघा, हे त्याच्या खाली ना हे असं भांडे वगैरे ठेवते आणि हे अंगावर घेऊन बसते. तेवढी गरमी आहे. आणि हे ना जे कूलर आहे ते असं इथे लावते आणि माझं घर आहे म्हणते. तर त्यामुळं म्हटलं की तिला ते काढून द्यावं. आणि इथे बाहेर मी थोडेसे सांडगे केलेत, मिश्र डाळीचे वडे किंवा डाळीचे वडे जे. तर फक्त तो तेवढाच पसारा अजिबात नाहीये. तर ना हे बघा, इथेही तिने हे असं केलेलं आहे म्हणजे की तिला जिथे जागा मिळेल ना खेळायला तिथे खेळते. मी तिचे इथे भांडे ठेवायला तो जो एक बॉक्स आणला होता म्हणजे तिचे खेळणे ठेवायला, तर त्याचा तर पूर्ण विचित्र अवस्थाच केली, मी दाखवते. तर हे असं केलंय आणि हे आमचा नवन्याचा पसारा असा, आणि इथूनच लगेच एंट्री आहे त्यामुळे इतकं ते असं दिसतंय ना. त्यामुळे म्हटलं आता काय करणार आहे मी, तिचं जे टेंट हाऊस आहे ना ते इथे लावणार आहे. तिथे अगदी थोडेसे मोजके खेळणे ठेवणार, कारण तिच्याकडे अजून बरेचसे खेळणे आहेत. वरती एक छोटीशी प्लास्टिकची गोणी असते ती भरून ठेवली आहे एका पिशवीत. तर आता मी ते सगळं खाली काढणार आहे. त्यातल्या ज्या गोष्टी तिला आत्ता खेळायला हव्यात तेवढ्या अगदी 2-3 गोष्टीच वरती खेळायला ठेवणार आहे आणि बाकीचं पुन्हा ठेवून देणार आहे. कारण काय होतं, खूप पसारा होतो घरात, ती खेळते एक गोष्ट, काढते 4-5 गोष्टी, तर अगदी मोजक्या गोष्टी ठेवणार आहेत. आणि दर एखाद महिन्याने त्या मी जरी म्हणजे चेंज करणार आहे, म्हणजे ह्या ठेवून परत दुसऱ्या काढणं, म्हणजे तिला खेळायला देखील इंटरेस्ट येईल वेगवेगळ्या गोष्टी बघून. तर चला सगळं व्यवस्थित आधीच लावून घ्यायचं म्हणजे हिला एक ठिकाणी खेळायला जागा. तर इथे मी तिची जी खेळणी आहेत ती काढलीत आणि हे फास्ट फॉरवर्ड केलं कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, कारण हे सगळं आवरायला नाही म्हटलं तरी मला 1.5 ते पावणे 2 तास लागला होता. तर तिची खेळणी तिथे ठेवली होती, तर तिथे ना व्यवस्थित झाडलं आणि पुसलं जात नव्हतं. तर आता काढल्यावर मी तिथलं झाडूनही घेतलं आणि पुसूनही घेतलं. त्यानंतर सगळे तिचे खेळणे खाली टाकले आणि त्यातले जेवढे तिला आत्ता खेळायला लागत आहेत तेवढेच वरती ठेवले, बाकी सगळे पुन्हा भरून ठेवले. म्हटलं की जे खेळत नाही आहे ते ठेवायलाच नको. काय व्हायचं, मी बऱ्याचशा वेळेस खेळणी आहेत ना काही एक्स्ट्राची ठेवायची की ती याच्यासोबतही खेळेल, हे आवडेल. पण तिला जे आवडतं ती तेवढ्यासोबतच खेळते, बाकीच्यांसोबत काही खेळत नाही. म्हणून मी ते सगळे भरून ठेवले आणि लागतात तेवढेच वरती ठेवले. इथे बऱ्यापैकी आमचे जे खेळणे आहेत ते भरून झाले. जे ठेवून द्यायचे ते मी इकडे साईडला गोण्या भरल्या, ते इथे व्यवस्थित झाडून घेते आणि तिचं टेंट हाऊस लावून. माझा बाकीचा पसारा उरला होता तो मी व्यवस्थित गोळा केला, झाडून घेतलं आणि तिचा टेंट हाऊस खाली काढलं.
तर हे ना टेंट हाऊस आम्ही तिला डिसेंबरमध्ये घेतलं होतं, कारण ख्रिसमसच्या वेळेस ती म्हणायची सांताक्लॉज मला काय गिफ्ट देणार, काय गिफ्ट देणार. तेव्हा घेतलं होतं तिच्यासाठी. तर तिच्या शाळेत वगैरे सांगितलं असेल सांताक्लॉज येतो गिफ्ट देतो म्हणून, मग हे तिला आम्ही बोललो होतो की सांताक्लॉजने तुला गिफ्ट दिलेलं आहे. तर हे ते मी लावून घेतलं. आधी पाहिलं कसं लावायचं ते, मला खूप गरम होत होतं आणि केस धुतले होते त्यामुळे ते मोकळं ठेवावं लागत होते. मग मी नवन्याकडनं रब्बर मागून घेतलं आणि केसही वरती बांधले आणि व्यवस्थित असं तिचं टेंट हाऊस लावून घेतलं. आणि ती अगदी मन लावून या सगळ्या गोष्टी पाहत होते, त्यात मदत करत होते. हे फार छान वाटतं की आपण एखादी गोष्ट करताना मुलं आपल्याला मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मन लावून बघतात, तर त्यांचंही तेवढंच थोडीशी वेगळी ॲक्टिव्हिटी होऊन जाते. तर इथे मी तिचं टेंट हाऊस लावून घेतलं. हे लावणं म्हणजे अगदी कसरतीचं काम असतं. ते पाईप जोडणं सोपं आहे, पण ते कापड लावणं फार अवघड आहे, तर त्यातच जास्ती वेळ जातो. फायनली हे बनवून झालं व्यवस्थित असं. एक साईडला झालंय तिचं, थोडासा अंधार पडतोय, ते निघालं एक साईडने, ते लावलं लागली. इथून हे कसं काय निघालं. तर हे झालं आणि आताही भरपूर जागा राहिली तिला खेळायला, खेळणे ठेवून पण. म्हणजे आता घरात पसारा जळतो, फक्त इथे होत जाईल आणि तो दिसणार नाही. आणि पाठीमागे ह्या ज्या 2 गोण्या दिसत आहेत हे तिचे खेळणे जे पुन्हा भरून ठेवले, जे वरती ठेवून द्यायचे आणि हे फेकून द्यायचे. ह्या 2 ज्या पिशव्या आहेत ना इथे, ह्या 2 त्या पिशव्या फेकून द्यायच्या. त्यात म्हणजे अशी थोडी तुटलेली किंवा ती जी कधी वापरतच नाही अशी खेळणी आहेत. आणि ही गाडी घोडा आम्ही आता बेडरूममध्ये नेऊन ठेवणार आहे तिचं. तर यस, बऱ्यापैकी आज हे झालेलं आहे. हो ना नाने, नाण्याला घर झालं बाबा खेळायला. नाहीतर नाण्या ना येऊन जाऊन नुसती कापडे घ्यायची आहे की नाही. आम्ही येऊ का तुझ्या घरात? येऊ येऊ. हे वरती बांधू का हे दरवाजा? तुला यायला जायला सोपं होईल ना. आणि मला अजिबात पसारा नाही दिसला पाहिजे ना घरात तुझ्या. तर हो, हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने नवन्याचं घर वगैरे आम्ही लावून घेतलंय. आणि आजचा जो हा व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.